चला नमस्कार, जय हिंद मित्रांनो. पोस्ट ऑफिस भरती 2026 मुलींसाठी सेफ आहे का? दोन गोष्टीवरून ठरवायचं आहे आपल्याला. त्या पोस्ट ऑफिस भरतीचे तुम्हाला नेमके फायदे काय आहेत आणि त्याच्यामध्ये येणारे चॅलेंजेस काय आहेत, ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या की मुलींनी जॉईन करायचं आहे का नाही ते तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे. फक्त ते चॅलेंजेस आणि फायदे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. लक्षात घ्या, 2026 ची जी भरती फर्स्ट मेरिट लिस्ट लागलेली, सेकंड सुद्धा आता एक 3-4 दिवसामध्ये लागून जाईल. परंतु सिलेक्शन झाल्याच्या नंतर जॉईन करायचं का नाही मुलींचा खूप मोठा प्रश्न आहे. कारण काही मुली गावामध्ये राहतात, काही मुली शहरामध्ये राहतात. त्याच्यामुळे जर गाव सोडून शहरामध्ये पोस्टिंग जर तुम्हाला मिळालं किंवा शहर सोडून गावामध्ये पोस्टिंग मिळालं तर ते तुम्हाला पॉसिबल आहे का, ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. ठीक आहे, आता लक्षात घ्या, 2026 मध्ये हे जे काही पोस्टिंग मिळाल्यानंतर नेमकं तुमचं काम काय असणार आहे आणि तुम्हाला येणारे चॅलेंजेस, फायदे, तोटे सगळं त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला ठरवावं लागणार आहे जॉईन करायचं का नाही. काम साधारणपणे लेटर डिलिव्हरी पोस्ट ऑफिस काम असतं, कस्टमर डीलिंग हे साधारणपणे 3-4 मोस्टली बॉईज आणि गर्ल्स दोघांसाठी कॉमन वर्क असतात. मग याच्यामध्ये असं कंपॅरिझन केलं जात नाही मुलगी आहे म्हणून फील्ड वर्क नको किंवा मुलगा आहे म्हणून फील्ड वर्क वरच पाठवा, ऑफिस वर्क त्याला नको, बिलकुल नाही कंपॅरिझन. दोघांना जे काम असतं ते सेमच असतं मुलांना आणि मुलींना. त्याच्यानंतर सेफ्टी बाबत जर पाहिलं तर तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागणार आहे, एन्व्हायरमेंटल इश्यू येणार आहेत. जर तुम्हाला फील्ड वर्क वर तुम्हाला पाठवलं तर ट्रॅव्हलिंग आलीच. त्याच्यानंतर तुम्हाला जर समर, विंटर आणि पावसाळा, उन्हाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये ट्रॅव्हल मोस्टली करावंच लागेल. कारण की ते फील्ड वर्क असल्यामुळे तुम्हाला ते काम जबाबदारी पूर्ण करावं लागेल. आता तुमच्या जर रोल नुसार पाहिलं तुमची कुठली पोस्ट आहे, एबीपीएम आहे, बीपीएम का डाक सेवक, कारण तिन्ही पोस्टला वेगवेगळे काम आहेत. मग मुलींना नेमकं कुठली पोस्ट चांगली असेल? बीपीएम म्हणजे काय, ब्रँच पोस्ट ऑफिस. ओके, फिक्स्ड लोकेशन असतं. याच्यामध्ये साधारणपणे एकाच लोकेशनला बसून तुम्हाला काम असतं मुलींसाठी स्पेशली. बीपीएम पोस्ट जर पाहिलं तर मुलींसाठी बेस्ट आणि सेफ आहे, कारण लोकेशन तुमचं फिक्स असणार आहे. इथे तुम्हाला फील्ड वर्क इथे अजिबात असणार नाही आणि कामाचे हावर, वर्किंग हावर सुद्धा इथे फिक्स असणार आहेत. म्हणजे बीपीएम पदासाठी ज्या विद्यार्थी पात्र होतील मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये, कोणालाही, दोघांनाही, तर त्यांना लोकेशन फिक्स असणार आहे, ऑफिस वर्क असणार आहे. फील्ड वर्क रेअर केस मध्ये कधीतरीच, परंतु 99% ऑफिस वर्कच. आणि वर्किंग तुमचं जे शेड्यूल आहे, टाइम पिरियड आहे, ते तुम्हाला फिक्स असणार आहे. म्हणजे इथे 3 सगळ्यात मोठे फायदे आहेत आणि हे 3 फायदे तुम्हाला बीपीएम पोस्ट तुम्हाला जॉईन करण्यास भाग पाडू शकता. कारण फायदे तसे आहेत. आता मुलींसाठी, मुलांसाठी काय ते, जरी बीपीएम पोस्ट असली मुलांसाठी, मग यांना फील्ड वर्क वर पाठवणार का? नाही, बिलकुल नाही. यांचं सुद्धा लोकेशन फिक्स असणार आहे इथे. त्याच्यानंतर फील्ड वर्क नसणार नाहीये आणि वर्किंग आवर सुद्धा इथे सेमच असणार आहे. म्हणजे बीपीएम पोस्ट मुला आणि मुलींसाठी सर्वात बेस्ट आहे. आता वळूया एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर किंवा डाक सेवक. आणि डाक सेवक फील्ड डिलिव्हरी असणार आहे इथे आणि लोकेशन ऑलवेज चेंज असणार आहे. फील्ड डिलिव्हरी म्हणजे काय, काही लेटर्स पोस्टाने आले ते कस्टमर पर्यंत तुम्हाला डिलिव्हर करावं लागते. त्यासाठी लोकेशन असतं, त्यामध्ये तुमचा ट्रॅव्हलिंग येतो. नंतर तुम्हाला लोकेशन वेगवेगळे चेंज राहतात, आज या गावात तर उद्या त्या गावात, असं फील्ड लोकेशन असतं. म्हणजे कस्टमरचं डील तुम्हाला त्यांच्या गावामध्ये जाऊन, त्यांच्या घरीमध्ये जाऊन करावं लागतं. कारण तुम्हाला सगळे डिलिव्हरी जे काय असतील पोस्ट ऑफिसचे वर्क ते तुम्हाला कस्टमरला सबमिट करावे लागतात. म्हणजे इथं ट्रॅव्हलिंग आलं आणि फिक्स ऑफिस वर्क याच्यामध्ये येत नाही, डाक सेवक आणि एबीपीएम मध्ये. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये जर तुम्ही गावाच्या जवळची पोस्टिंग घेतलेली असेल मुलांनी सुद्धा, तर ते मुलांना सुद्धा इथे बेस्ट आहे. परंतु मुलींनी, काही विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरी भागात पोस्टिंग लागतात, मग त्यांच्यासाठी बेस्ट आहे का? सॅलरी पाहिली, बाकीचा खर्च पाहिला किंवा त्यांचे इतर फॅमिली इश्यू पाहिले, तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या विचारात घेऊन इथे सिलेक्शन झाल्याच्या नंतर जॉईन करायचे आहे का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे, तुमच्या प्रेफरन्स नुसार, तुमच्या सोयीनुसार. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर जीडीएस हा जॉब मुलींसाठी सेफ आहे मित्रांनो आणि मुलांसाठी सुद्धा सेफ आहे. म्हणजे सगळ्यांसाठी जिथे सेफ आहे, अनसेफ इथं काहीच नाही. परंतु काय होतं, जर तुमचं डिस्टन्स जास्त होत असेल मुलींसाठी तर त्या कधी कधी रेअर केस मध्ये मुली सिलेक्शन होऊन सुद्धा जात नाहीत मित्रांनो. त्याच्यावरती काय उपाय आहे,
समजा तुम्ही ग्रामीण भागातून आहात तर पोस्टिंग तुम्हाला शहरी भागात मिळाली, मुलींसाठी सांगत आहे. तर अशा वेळेस मुली दूर आहे म्हणून जात नाहीत, टाळतात, कारण ट्रॅव्हलिंग टाइम येतो, त्याच्यामध्ये घरापासून दूर राहावं लागतं. परत घरच्यांची कॉन्टॅक्ट थोडासा कमी होतो, कारण दूर राहिल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. मग अशा वेळेस काय करायचं असतं सोल्युशन, एक साधारणपणे 1-2 वर्ष सर्व्हिस केल्याच्या नंतर तुम्हाला ट्रान्सफर करून घेता येते. मग ट्रान्सफर कुठे करायचे, जेणेकरून तुम्हाला जॉब ही करता येईल आणि घरच्यांसोबत राहता सुद्धा येईल. लक्षात घ्या, तुमचं होम डिस्ट्रिक्ट जिथे आहे, म्हणजे तुमचा स्वतःचा जिल्हा, तिथे तुम्ही ट्रान्सफर करून घेतलं, एखादा 2 वर्ष तुम्ही बाहेर काढू शकता. साधारणपणे जास्त टाइम पिरियड नाही येतो. त्यानुसार तुम्ही पोस्टिंग ट्रान्सफर केल्याच्या नंतर तुमच्या होम डिस्ट्रिक्टला आणि तुमच्या गावामध्ये जर केलं तर मित्रांनो तुम्हाला हा जॉब, या जॉब सारखा जगामध्ये कुठला जॉब बेस्ट असणार नाहीये. कारण की हा जॉब एवढा फायदेशीर ठरू शकतो तुमच्या गावामध्ये पोस्टिंग असल्याच्या नंतर, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतात, गावाचं लोकेशन माहित असतं, गावातील लोक माहित असतात, सगळा इन्व्हायरमेंट, सगळा परिसर तुमच्या माहितीचा असतो. त्यामुळे तुम्हाला जॉब करण्यास काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी राहून जॉब करू शकता. आता दुसरी गोष्ट, हे एबीपीएम साठी होतं. बीपीएम मध्ये सुद्धा जर गावातच पोस्ट ऑफिस असेल तुमच्या आणि तिथंच तुमचं पोस्टिंग झालं, याच्यासाठी मुलगा असो मुलगी असो कोणी असो, याच्यासारखा बेस्ट जॉब कुठेच असणार नाही मित्रांनो. म्हणून जे काय आहे ते सर्व ह्या गोष्टीवर डिपेंड आहे, तुम्हाला जॉईन करायचं आहे का नाही. हे सर्व फायदे आणि तोटे होते. आता ह्याच्यामध्ये नेमकं चॅलेंजेस काय येणार. आता जॉब म्हटला की कॉम्पिटिशन आली, स्पर्धा आली, त्याच्यानंतर वर्कलोड आला, वर्क प्रेशर आलं, घर प्लस जॉब हँडल करायचं महिलांसाठी थोडंसं कठीण जातं. पण महिला आपल्या महाराष्ट्राच्या लेखी आहेत आणि आपल्या खूप शूरवीरांच्या लेखी आहेत, त्याच्यामुळे त्यांना याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये चॅलेंजेस जर पाहायचं झालं तर फील्ड वर्क असणार आहे. तर कुठले, एकंदरीत ऑल ओव्हर पाहिलं फील्ड वर्क. त्याच्यानंतर वेदर इश्यू असू शकतो, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, ते सांगितलं म्हणे. आणि रिमोट गावात ट्रॅव्हल करावे लागणार आहे, असं दुर्गम भागात सुद्धा ट्रॅव्हलिंग करावं लागते. पण केव्हा, ज्या वेळेस तुमचं दुर्गम ठिकाणी ज्यावेळेस सिलेक्शन होतं, तुम्ही जॉईन होता, त्यावेळेस तुम्हाला ते काम जीडीएस जे देईल ते करावंच लागतं, कारण तिथं वर्कलोड सुद्धा असतो. फ्री मध्ये तर कोणी आपल्याला सॅलरी देणार नाही, काम हे करावंच लागेल. त्याच्यामुळे जर समजा चंद्रपूर, गडचिरोली साईडला तुमचं झालं आणि तुमचं गाव इकडे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे, तर इथून तुम्ही जॉबला जाताय, तो एरिया तुमच्यासाठी अननोन असेल, तिथले माहिती नसेल, लोकपरिचयाचे नसणार आहेत. ह्या गोष्टी हे हिडन तोटे आहेत, हिडन लॉसेस आहेत किंवा हिडन गोष्टी आहेत, ज्या तुम्हालाही इनडायरेक्टली समजत असतात. परंतु एखादा 2 वर्ष सर्व करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम जाणार नाही तिथे. त्यामुळे ट्रान्सफर घेऊन गावामध्ये पोस्टिंग गेल्याच्या नंतर मुलींसाठी सुद्धा बेस्ट आहे. जरी 1-2 वर्ष तुम्हाला घरापासून दूर राहावं लागलं, तेवढं ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणून जीडीएस 2026 जॉईन करायचा का नाही, हा मुलींचा खूप मोठा प्रश्न होता त्यांच्या समोर. परंतु आजच्या स्पर्धेमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, तुमचं सिलेक्शन होत आहे, तर तुम्ही नक्की जॉब जॉईन करा, असं माझं पर्सनली सजेशन राहील. त्याच्यासोबत तुम्ही इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करा. तुमची आवड, तुमचं टार्गेट, गोल वेगळं असेल त्यानुसार. म्हणून टेम्पररी तुमचा खर्च भागण्यासाठी एक करिअर स्टार्टअप म्हणून जीडीएस मुलांसाठी आणि मुलांसाठी खूप बेस्ट आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सर्वांनी सिलेक्शन झाल्याच्या नंतर जीडीएस भरती जॉईन करायला हवी. आता दुसरा प्रश्न येतो, सेकंड मेरिट लिस्ट कधी लागते, याच्यामध्ये सांगून देतो. वारंवार प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता 1-2 दिवसामध्ये पुढल्या मोस्टली किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये 99.99 चान्सेस आहेत. फक्त काय करायचं आहे, लिस्ट चेक करत राहायची आहे आणि तुमचे पर्सेंटेज किती आहेत ते कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि तुम्ही कुठं फॉर्म भरलाय मुलांनी आणि मुलींनी ते सुद्धा सांगायचं, म्हणजे पुढची आपल्याला स्टार्टरची पुढची तयारी आपल्याला करता येईल मित्रांनो. म्हणून आता सेकंड मेरिट लिस्ट लागले तोपर्यंत तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन डॉक्युमेंट रिजेक्शन मध्ये त्रास व्हायला नको किंवा रिजेक्शन व्हायला नको. म्हणून डॉक्युमेंटची फाईल रेडी करून ठेवा. कोणाला डॉक्युमेंट्स माहित नसतील तर कमेंट करा. वारंवार आपण सांगितलेले प्रत्येक व्हिडिओमध्ये तरी सुद्धा माहित नसतील कमेंट करा, सगळी डॉक्युमेंट लिस्ट तुमच्यापर्यंत येऊन जाईल. आणि व्हिडिओ जास्त शेअर करा मुलींनी स्पेशली आणि मुलांनी सुद्धा, जेणेकरून त्यांचा हा डाऊट जो होता जॉईन करायचं का नाही, जॉईन करायचं का नाही, तो क्लिअरली पूर्णपणे क्लिअर होईल मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम.